पुण्यात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झालेली असून नुकतंच पुण्यातील स्वारगेट बसस्थानक या ठिकाणी एका बसमध्ये एका युवतीवर जो आहे तो बलात्कार झालेला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर काल पुण्यातील कोंढवा परिसरामधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि विशेष म्हणजे हा अत्याचार एका कुरिअर बॉयनं केल्याचं तपासामधून पुढे आलेलं आहे। खरं तर हा कुरिअर बॉय ज्यावेळेस त्याने या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगितलं की मला बँकेचं एक इनोलॉप द्यायचा आहे, त्यासाठी मला या सोसायटीमध्ये जायचं आहे। त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी त्याला प्रवेश दिला। त्यानंतर या महिला अर्थात ही जी तरुणी होती 22 वर्षीय तरुणी, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊन या तरुणाने जे आहे तुमचं पार्सल आलेलं आहे, हे पार्सल तुम्हाला घ्यावं लागेल। त्यावेळेस ह्या तरुणीने सांगितलं की हे पार्सल जे आहे हे कुरिअर जे आहे ते माझं नाही। त्यावेळेस त्यावेळेस या कुरिअर बॉयनी सांगितलं की हे पार्सल तुमचंच आहे, यावरती सही करा। त्यावेळेस या तरुणीने सेफ्टी डोअर ओपन केला। त्यानंतर या तरुणाने थेटपणे तिच्या तोंडावरती स्प्रे मारला आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत या 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केले आणि अत्याचार केल्याच्या नंतर तिच्याच मोबाईल फोनमध्ये त्यांनी सेल्फी काढली आणि त्या मोबाईल फोनमध्ये त्याने एक मेसेज टाईप केला आणि तो म्हणजे मी परत येईन। आणि या घटनेनं अक्षरशः पुणे जिल्ह्यातलं आणि पुणे शहरातलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। या प्रकरणामध्ये ज्यावेळेस या तरुणींनी तक्रार दाखल केली, या तक्रारीवरून या अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये तातडीने पावलं उचलत घटनास्थळी धाव घेतली आणि त्या भागाचा पंचनामा केला। पंचनामा केल्याच्या नंतर त्या भागातले जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये फॉरेन्सिक विभागाला पाचारण करण्यात आलं आणि फॉरेन्सिक तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आता आपण नुकतंच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याशी संवाद साधला, त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये आम्ही 10 पथकं ही जी आहेत या आरोपीच्या शोधासाठी पाठवलेली आहेत आणि त्याचबरोबर आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे। सर, नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे? या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्यात आलेली आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया सोसायटीमधील आपल्या फ्लॅटवरती एकट्याच होत्या आणि त्या दरम्यान एक आपलं बँकेचं एनवलप आलेलं आहे म्हणून देण्यासाठी एक इसम त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्यानं सांगितलं की मॅडम याची पोच द्या, माझ्याकडे पेन नाही आहे, मी पेन विसरलेलो आहे। पेन घेण्यासाठी निर्भया जशाही फ्लॅटमध्ये वळल्या तसं त्यानं फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि निर्भयावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। जवळपास 10 पथकं आरोपीच्या मागावरती आहेत, त्याचबरोबर गुन्हे शाखेची काही विशेष पथकं या तपासामध्ये आहेत। लवकरच आम्ही आरोपीला अटक करू। खरं तर सगळ्याच अँगलने आम्ही या बाबतीमध्ये तपास सुरू करतोय आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, ते म्हणजे अगदी कुरिअर बॉयला एकदा सहजपणे या सोसायटीमध्ये प्रवेश कसा मिळाला, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असताना सुद्धा या सुरक्षा रक्षकाने नेमकी अधिकची चौकशी का केली नाही? जर त्यांनी चौकशी केली असती तर हा प्रसंग जो आहे तो टळला असता, या असे सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते। खरं तर या बाबतीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते आणि त्याचबरोबर हे जे डिलिव्हरी बॉय असतील, कुरिअर बॉय असतील, यांच्या बाबतीमध्ये जे आहेत एक कडक नियमावली सुद्धा असणं गरजेचं आहे, असे सुद्धा नागरिकांमधून मागणी जी आहे ती केली जाते। या बाबतीमध्ये नेमकं या आरोपीला कधी अटक होते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।